एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 7 श्लोक क्रमांक 37. काल आपण पाहत होतो अवधूत आणि यदुराजाचा संवाद चाललेला आहे आणि अवधूत आता यदुराजाला सांगते की कारण यजुराजाने प्रश्न विचारलेला आहे ना, तुमच्या ठिकाणी जो परमानंद आहे, तुम्ही जे समाधानी तुमच्या ठिकाणी जो परमानंद येतो, असा असणारा परमानंद तुम्हाला कसा प्राप्त झाला, कृपया करून माझ्यावर मला ते सांगा. त्याच्यावर येता अवधूत त्याला सांगते की मी 24 गुरु केले म्हणले, तसे मी अनंत गुरु केलेत म्हणले, अख्खं जगतच माझे गुरु आहे म्हणले, विश्वच माझं गुरु आहे म्हणले सगळे, परंतु त्यातले ठराविक मी तुला सांगतो. का तर म्हणले काहीकडनं मी का विश्व सगळं गुरु काय आहे, कारण काहीकडनं मी काही गुण घेतले, त्याचा स्वीकार केला चांगल्या गुणांचा, म्हणून त्यांना गुरु मानले. आणि काहींच्या ठिकाणी त्यागाचे म्हणजे त्याग शिकलो, नेमकं आपण काय त्याग केला पाहिजे त्यांच्यामधून मी ते शिकलो, म्हणून मी त्यांना गुरु मानले. म्हणून त्या अशा दृष्टीने जर पाहिलं तर सगळं जगतच सगळं विश्वच माझं गुरु झालं. पण त्यातून मी त्याला ठराविक सांगतो, तू लक्ष देऊन ऐक. त्यामुळे आपण काल पाहिले 24 गुरु सांगितले दत्तात्रयांनी. तर 24 गुरु कोणते आपण काल पाहिलं, पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्र, सूर्य, कपोत, अजगर, समुद्र, पतंग, भ्रमर, हत्ती, भृंग, हरिण, मासा, पिंगला, वेश्या, टिटवी, बालक, कुमारी, व्याध, सर्प, जाळे विणणारा कोळी आणि कुंभारीन माशी, अशा प्रकारे 24 गुरु आपण कोणते आहे ते काल पाहिलं. आज पाहूया आता पुढे काय सांगतात ते. भूतेराक्राम्यनोऽपि धीरो दैव वशानुषंगे हे तद्विदात्रम चलेन मार्गम धन्वी शिक्षम शिते व्रतम. श्लोक क्रमांक 37. दैवाधीन असलेल्या प्राण्याकडून पीडा केली जाणारा असा जो धीर पुरुष असतो, त्यांनी सर्व भूते दैवाधीन आहेत असे जाणून आपल्या विहित मार्गापासून ढळू नये. हे व्रत किंवा हा स्वभाव मी पृथ्वीपासून शिकलो. आता कोणत्या गुरुपासून मी काय शिकलो ते त्यांनी सांगायला सुरुवात केली. तर पहिल्या गुरु त्यांनी पृथ्वीला मानलंय आणि पृथ्वीपासून मी काय शिकलोय ते या श्लोकामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलंय. श्लोक क्रमांक 37. परमार्थी मुख्य शांती साधकाशी पाहिजे निश्चिंती, या लागी प्रथम गुरुशिती नितशांती लागुनी. बघा, ज्याला परमार्थ करायचा आहे त्याच्याजवळ काय पाहिजे, सुरुवातीला पहिल्यांदा त्याच्याजवळ शांती पाहिजे. कारण पृथ्वीचे गुरुत्व 3 प्रकार दिसते म्हणले. एक मिनिट. परमार्थ शांती मुख्य गुण आहे आणि ती आवश्यक आहे. शांती गुण काय सगळ्यात आवश्यक आहे म्हणले. आणि हा असणारा शांती जो गुण आहे त्या पृथ्वी मातेपासून मी शिकलो. का त्याच्यामध्ये शांती आहे ना. काय शांती आहे, तिला आपण एवढं नांगरतो, तिला आपण जाळतो, तिला पोळतो, खड्डे खांदतो मोठमोठ्याले, तर ती कोणाला कोपती का, सगळ्याला सारखं काय करते देते. शेतकऱ्याला एवढं तिला नांगर तरी शेतकऱ्याला काय करते, सुजीला सोफलन करून टाकते. हा म्हणजे का, तर हा शांती गुण मी शिकलो. असंच म्हणले आपण पण काय केलं पाहिजे, दुसऱ्याने किती आपल्याला त्रास दिला काय दिला, आपण शांत राहिलं पाहिजे. कधी जमायचं हो, पहिल्याच गुण त्यांनी तो सांगितलाय. आणि हे म्हणले त्यांच्याकडे मी शिकलो आणि हे आपल्याला असलंच पाहिजे म्हणले. पृथ्वी गुरु त्रिविध पाही, पर्वत वृक्ष आणि मही, यांची लक्षणे दरिता देही गुरुत्व पाही. पृथ्वीमध्ये काय गुरुत्व 3 प्रकार दिसते म्हणले. एक पर्वते, वृक्ष आहे, भूमी आहे, आणि यांची गुण पाहावे म्हणले आपण. अंतर्निग्रह होते शांती, बाह्य इंद्रिया निग्रह होते दांते, उभय सहिष्णुता ते शांतीशी शेती गुरु केली. आपल्या मनाचा निग्रह म्हणजे शांती. शांती कशाला म्हणायचं, मनाचा निग्रह म्हणजे मन आता शांत झालं. आता काय त्या मनात संकल्प विकल्पना आहे, कुठल्या त्याच्या ठिकाणी इच्छा नाहीत, वासना नाहीत, असं ज्यावेळेस होतं त्याला माझं मनोनिग्रह झाला, म्हणजे त्याच्या ठिकाणी शांती आली त्या मनाला. आपलं मला सांग बरं, मन कुठं पळतंय, रात्रंदिवस नुसतं पळतेच मन, हाय का जागेवर स्थिर कुठं. पण ते मन जे स्थिर झालं पाहिजे त्याला म्हणायचं शांती. जोपर्यंत मन स्थिर होत नाही तोपर्यंत तुमच्या ठिकाणी शांती हा गुण येऊ शकत नाही. किंवा शम, बाह्य इंद्रियांचा निग्रह करणे म्हणजे दम हा गुण होय बघा. आणि शीत उष्ण इत्यादीची विरुद्ध संवेदना सहन करणे हे क्षमा होय. या क्षमेसाठी हा पृथ्वीला गुरु केले. काय सांगितले म्हणले, मनाचा निग्रह होतो म्हणजे शांती होते. किंवा म्हणले दुसरं सांगितलं काय, शम दम, जे बाह्य इंद्रिय आहेत ना त्यांचा निग्रह करणे. आता ते बाह्य इंद्रियाचा निग्रह करणं म्हणजे मन शांत झाल्याशिवाय बाह्य इंद्रियाचा निग्रह होत नाही, आणि बाह्य इंद्रिय निग्रह झाले म्हणजे मन शांत झालं म्हणायचं का नाही. हे दोन एकत्रच येतं, म्हणून एका वयोमध्ये त्यांनी ते घेतलंय. मग शीत उष्ण इत्यादी म्हणजे शीत उष्ण गार गरम का नाही यांचे संवेदना सहन करणे याला म्हणायचं क्षमा, याला म्हणायचं शांती. आणि हा गुण मी पृथ्वीकडनं घेतला.
पृथ्वी ते नाना भूती, माझी माझी म्हणून झोंबती, नाना भेदी भिन्न करीती, निजवृत्ती व्यवहारे. अनेक प्राणी पृथ्वीला माझी जमीन म्हणून चिकटून असतात. म्हणतात का नाही, माझी आहे माझी आहे का नाही, माझा इथपर्यंत आहे, माझं तुझं तिथपर्यंत आहे का नाही, सगळं काय करतात पृथ्वीला माझी माझी म्हणतात. परंतु आपली वृत्ती आणि व्यवहार याच्यासाठी भूमीचे तुकडे करतात. कशासाठी? आपल्या स्वार्थासाठी, आपल्या वृत्तीसाठी, व्यवहारासाठी जमीन तुकडे करायचे. जमीन कशी अखंड आहे पृथ्वी सगळी, पण ह्याने काय म्हणायचं, इथपर्यंत माझा बांध आहे, तो तुझा सुरू झाला. त्याने म्हणायचं नाही, तिथपर्यंत माझा आहे. खालत ती वरत काही भाग आहे का, काहीच नाही ना, सगळं पण आपण तुकडं पाडले. म्हणून ती कशी पृथ्वी कशी अख्खी पण आपण केलंय ते म्हणले का आपलं हे. म्हणून त्या भूतांचे भिन्न वर्तन पृथ्वी संपादी आपण, मोडून द्या भिन्नपण अखंड जाण सर्वदा आपण. हा सर्व व्यवहार पृथ्वी सहन करते. जरी तिने आपण म्हणलं नाही पर माझा इथपर्यंत आपण काय करतो, भांडणं करीत बसलो आपण, तर ते काय करते, सगळं आपलं सहन करते. ते आपली एकता सोडत नाही, ती अखंडीच राहते. कोणी किती जरी बाण टाकला, मोठमोठ्या ताली घातल्या, पण ती काय म्हणत नाही मी वेगळाच आहे, मी ह्याच्या पुरते एवढे झाले, त्याच्या पुरते एवढे झाले. ती अखंडच आहे. ती स्वतः काय समजते, मी अखंडच. कोणाला काय करायची ती करा, बाण टाका, काही करा, काही करा, काही करा. हा शांतीचा गुण मी तिच्याकडनं घेतला. किशोर साधकाकडे पाहिजे, कुठं मेळ बसायचा जी सांगा. तैशे योग्यांचे लक्षण करिता कर्म भिन्ना भिन्न, वृत्ती अखंड दंड यामान सर्वदा जाण असावी. त्याप्रमाणे योगी वागतो. कसा? ते शांती लक्षण घेऊन. त्याने जरी भिन्न भिन्न कर्म केले तरी त्याची वृत्ती नेहमी शांत असते. अनेक कर्म करतो. कोण कर्म करत नाही? प्रत्येक जन्माला जीव जन्माला तो कर्मच करण्यासाठी आलेला असतो. जसं पृथ्वीचे अनेक तुकडे करतात, अनेक तुकडे करतात म्हणजे बांग टाकून, तरी पृथ्वी अखंडच असते. त्याच्यामध्ये काही तुकडा पडतो का? नाही. तसं याने किती जरी कर्म केले तर ह्याच्यामध्ये त्या कर्माचा भेद येत नाही. हा कसा आहे? सर्व व्यापकच आहे. असा योगी राहत असतो. धिहाशी अदृष्ट योगे गती, भूते अदृष्ट योगे आक्रमिते, भूते निजात्मता अभाविते, द्वंद्वेन बाधिते साधका. देहाची गती प्रारब्ध प्रमाणे असते. देहाची गती कशी? प्रारब्ध प्रमाणे. जसं देहाचं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे देह चालतो, तोपर्यंत त्याची गती आहे. व जीवही अदृष्टीप्रमाणे अदृष्टप्रमाणे वर्तत असतात. जीव सुद्धा कसे राहतात? अदृष्टप्रमाणे. जसं ते जीवाला असेल प्रारब्ध त्याप्रमाणे. म्हणून प्रत्येक भूता मात्रात एकच आत्मा भरलेला आहे. सगळ्यामध्ये कोणी? एक हरी आत्मा, जीव शिव सम, वाया तो दुर्गम न घाली मन. कोणी? एकच असणारा आत्मा आहे सगळ्या ठिकाणी. तोच सगळ्यामध्ये चराचरामध्ये कसा आहे? एकच आहे, वेगळा नाही. तुमच्यात तोच आहे, माझ्यात तोच आहे, या सगळ्या विश्वामध्ये कोण आहे? तोच आहे. असे जो जाणतो ना, त्याला द्वंद्वमय संवेदनामुळे त्याला वेगळता येत नाही. म्हणजे काय? द्वैतामुळे त्याच्या ठिकाणी भेद तयार होत नाही. तो काय होत नाही? त्याच्या ठिकाणी द्वैत राहत नाही, किंवा त्याच्या ठिकाणी उदासीन होत नाही. तो म्हणजे उदासीन असतो, तो उद्विग्न होत नाही त्या द्वैताने. येथे भूती पृथ्वी पूजिली, नातरे विष्टामुत्रे गांजली, हर्ष विषदा नाही आले, निश्चळ केले निज शांती. प्राण्यांनी पृथ्वीची पूजा जरी केली किंवा तिच्यावर घाण जरी केली तरी ती सुखही मानत नाही आणि दुःखही मानत नाही. न मानता पृथ्वी क्षमाच करते. बघा, सुख मानत नाही, दुःखही मानत नाही, भरून काय करते? त्यांना क्षमा करते. कर बाबा, करतो, काही नाही माझं मन. आपल्याला कोणी थोडं बोललेलं सहन होत नाही, आपल्याला कोणी थोडं आपल्या विरुद्ध वागलेलं सहन होत नाही. मग हे कधी सहन करायचं आपण? कधी आपल्याकडे शांतीची? सांगा बरं, जे आपण साधक म्हणून घेतोय, आहेत का आपल्याकडे साधकाची लक्षणं आपल्यामध्ये? कसं काय आपल्या परमार्थ व्हायचा? भूते पार्थिवेचे तव झाले, तेही पृथ्वी पूजली ना गांजली, एक द्वंद्व भावा मुकली, निश्चळ झाली निजरूपे. सर्व भूते पृथ्वीपासून उत्पन्न झाली आहेत. सगळे भूते म्हणजे काय? म्हणजे पंचमहाभूत आहेत ना, हे जे पंचमहाभूत आहे, पंचमहाभूतापासून सगळे भूत तयार, म्हणजे सगळं जेवढं काय पृथ्वीवरती आहे ना, विश्वामध्ये आहे ना, हे सगळं कशापासून तयार झालेलं आहे? पंचमहाभूतापासून तयार झाले. आणि त्याच्यामध्ये पृथ्वी एक गुण आहे, पृथ्वी एक पंचतत्व आहे, म्हणून पृथ्वीपासून सगळं तयार झालेलं आहे. त्यामुळे तिच्या त्या बालकांनी तिची पूजा केली किंवा तिला गांजले, तिला वैषम्य वाटत नाही, तिला शांतीच राहते. आता ही कोण झाली? सगळे पृथ्वीमुळे सगळे तयार झालेत ना, हे सगळे भूते. मग पृथ्वीच्यामुळे सगळे भूते तयार झाल्यामुळे त्यामुळे त्यांची ही कोण झाली? आई झाली. आपण म्हणतो ना पृथ्वी माता, आईच म्हणतो तिला. मग ह्या आईला जरी कोणी काय डावासलं, तिला खड्डा खाणला, तिला पोळ लावलं, तिला काय केलं, तिच्यामध्ये तिची सगळी भांडणं केली आपण,
का नाही, हा तुकडा माझा, ते तुकडा माझा, तरी ती कुणावर रागवत नाही. ती सगळ्याला काय करते, समान धरते, सगळ्याला क्षमा करते ती. आणि हा असणार का एवढं सगळं सहन करून ती शांत राहते ना, हा क्षमा गुण मी तिच्याकडनं घेतला. म्हणजे शांतीचं लक्षण हे जे काय हे लक्षण आहे शांतीचं. तैसाची योग्या ही जाना, भूत वैषम्ये गंगळेना, सर्वाभूती निजात्म भावना, विषमी समान भाविता. योग्यने ही प्राण्यांचे कितीही तारे असल्या, बघा आता योगी, आता साधक असाल ना, योगी म्हणजे कोण, साधक घेत आला, साधक घ्यायचा आहे. हा योगी म्हणजे कोण, साधक म्हणजे ते डोंगरा जाऊन बसणारे योगी नाही सांगितले. ज्याला परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायचं आहे ना, ज्याला जीव आणि शिवायचं यज्ञ करून घ्यायचंय, ज्याला जीव आणि शिवायचं योग म्हणजे काय, योग आणून एकत्र करून घ्यायचे, सामने जीव एक करून घ्यायचे, त्याला योगी म्हणलं इथं साधकाला, म्हणजे इथं साधकाचे आले. मग असा असणार जो योगी आहे, त्या योग्याने प्राण्यांचे किती जरी तारा असल्या, तारा म्हणजे आता कोण विषारी प्राणी आहे, कोण चांगला प्राणी आहे, कोण कोण मारतो, कोण काय करतो, अनेक प्रकारचे तऱ्हेचे प्राणी आहेत. पण तरी काय करायचं नाही, ह्या योग्याने त्यांना घाबरून जायचं नाही. का, कारण सर्व भूतामध्ये आत्मभावना ठेवावी, सर्वत्र समता मानावी. तिने काय व्हायचं सगळ्या ठिकाणी, हा सगळा परमात्माचे एक भगवंतच एक सगळा असा भाव त्यांनी तिथे ठेवायचा. सगळ्या ठिकाणी एकच मानायचं, वैषमता म्हणजे वेगवेगळा मानायचा नाही. आता पृथ्वीची अभिनव शांती, ते सांगेन राया तुझ प्रती, जे शांती धरून संती, भगवत भक्ती पावले. हे राजा, अरे पृथ्वीची अद्भुत शांती अशी आहे, बघा कशी आहे, अद्भुत शांती आहे तिची, अशी थोडी थोडी नाही, अद्भुत शांती आहे ती. आणि त्या शांतीचे ग्रहण करूनच साधूजन भगवंताची भक्ती करू लागले. बघा जेवढे काही साधू होऊन गेलेत ना, त्या सगळ्या साधूंनी आधी हा गुण अंगीकार केला पृथ्वीचा, कुठला, शांती हा गुण अंगीकार करून घेतलाय, आणि मग ती परमार्थाला लागलेत, भगवंताची भक्ती करून घ्यायला लागलेत. आपण किती लोकांनी हा शांती गुण आपल्यामध्ये घेतलाय, सांगणाऱ्याने घेतला नाही, ऐकणाऱ्याने घेतला नाही. ऐकणाऱ्याचं जाऊ द्या, सांगणाऱ्याकडे अजून नाही आला, ऐकणाऱ्याने कधी आणायचा. बघा बसतो का मेळ आपला, आणि आपण म्हणतो मग आम्हाला का प्राप्ती होते, कशी प्राप्ती होईल, आपण आपल्यामध्ये बदल करून घेतला का. पृथ्वी दाहे करोनी जाळिली, नांगर घालून फाळिली, लातवरी तोडलेली झाडेली पैभूती. बघा पृथ्वीवर अग्नी पेटवला, तिला जाळले, तिला भाजले, तिच्यावरती नांगर फिरवला, मोठमोठ्याले खड्डे खाल्ले, तिला पायाने तुडावले, तिला झाडून काढलं, त्याच्यामध्ये चर खाल्ले मोठमोठ्याले, तिचे तुकडे तुकडे केले वरून वरून. काय काय किती खोल त्याच्यामध्ये होल मारतात, बोर मारतात. हा किती खोल हजार फूट, 2,000 फूट. हा ती काहीच म्हणत नाही. तो अपराधून मानून शिती, सवेचे भूताते प्रसन्न होते, तेथेच पिकवणी नाना संपत्ती, तृप्ती देते भूताते. पृथ्वी त्यांचे हे सर्व अपराध मनावर न घेता, काय पृथ्वी काय करते, एवढं जरी सगळं केलं पण कोणाला काय करत नाही, ती अपराधी म्हणून कोणाकडे पाहत नाही, ती सगळ्याला क्षमा करते आणि सर्वांवर प्रसन्न राहते. असं नाही की मग अपराध केलाय मग तिने क्षमा केलंय मग तिच्याकडे आता त्याच्याकडे डोकून नाही पाहिजे, त्याला असं केलं नाही. त्याला काय करते, तिच्यावर प्रसन्न राहते व नाना प्रकारची पिके पिकून सर्व भूतांना तृप्त करते. बघा अनेक प्रकारचे उत्पन्न पिकून देते ते आणि सगळ्याला तृप्त करते. असं म्हणते आता याने मला नांगरलंय, आता याला मी पिकच देत नाही, अशी म्हणते का ती. हे इसयाशिया निज शांती, लागे गुरु म्या केल्या स्थिती, एक सभाग्य भूपती, शांतीची स्थिती अभिनव. बघा म्हणजे इथं काय सांगितलं, हे भाग्यवान राजा, अरे पृथ्वीकडून अशी शांती मी शिकलो, आता शांतीची महती. बघा शांतीचं काय महती म्हणजे काय, तिची कीर्ती काय शांतीची सांगू. शांतीची महती म्हणजे शांती जे हा गुण आहे ना, ते शांती गुण नेमकं कशाला म्हणायचं ते सांगतो. म्हणजे ऐक, म्हणजे जसे एखाद्याने अपराध जरी केला आणि दुसऱ्याने तो मुकाटीने सहन जरी केला, तर तेवढ्याने त्याला शांत म्हणणे योग्य नसते. असं का, अपराध केलाय मग त्याला माफ केलं, जाऊ दे तुला माफ केलाय मी, आज माफ केलं उद्या परत त्याला जवळ सुद्धा करीत नाही, त्याला शांती म्हणायचं का नाही, कारण त्याने अपराधाची उपेक्षा केलेली असते. एवढेच कधी गुण बघायचं, हो जी एवढा मोठा आपल्याकडे कसं असतं माहितीये का. आपण दिवस आता ऐकतोय ना, आपण श्रवण करीत असताना ती जी भूमिका चाललेली ना, त्या भूमिकेमध्ये आपण गेलं पाहिजे, तर ते आपल्याला समजतं बरं का. हिरवी समजणार नाही ते आपल्याला, काय गेलं पाहिजे आपण त्या श्रवणाच्या भूमिकेमध्ये आपण गेलं पाहिजे. म्हणजे जणू काय ते आपल्या बरोबर चाललंय, आता आपल्या समोर सगळं घडतंय, अशा भूमिकेमध्ये आपण गेलं पाहिजे, तर ती गोष्ट आपल्याला समजते. ना तर वरवरून तुम्ही किती ऐका,
काही फरक पडत नाही. पडतो फरक काय नाही फरक पडणार. ऊस मुडे त्या गोड भारे, छेदिते शस्त्र गोड करे, पिळलिया आळिल्या वरे, स्वदाची या थोरी अपकरे देतो. ऊसाचे उदाहरण घ्या म्हणले. ऊस मोडणाऱ्याला गोड लागतो आणि शस्त्राने त्याला तोडला तरी ते शस्त्राला काही शस्त्रही गोड होऊन जाते. म्हणजे त्याला पिळलं, रस काढला त्याला कढवला उसा रसाला तरी तो कोणाला अपकार करणाऱ्याला तो काय होतो, गोडच लागतो. असं म्हणतो का तुम्हाला तोडून आणलंय आता तुझ्याकडे बघतो मी, आता गोडच लागणार नाही असं म्हणतो का ते? कुणी या कुणी काय करा, मारा झोडा तोडा पिळा का नाही, सारख्यात घाला, त्याला गरम करा, काही करा, पण सगळ्याला तो कसा लागतो, गोडच लागतो. अपराध साहुनी अंगे, त्याच्या प्रवर्ते हिता लागे, तेच शांती पै जगे होय दाटू की निर्द्वंद. खरी निर्द्वंद शांती म्हणजे दुसऱ्यांनी केलेला अपराध मनावर न घेता. खरी शांती कशाला म्हणायचं, दुसऱ्यांनी जर अपराध केला, आपल्याला त्रास दिला, आपल्याकडनं आपली काय एखादी त्यांनी चूक केली तरी आपण त्याचं मनावर न घेता उलट त्याच्यावर हिताचा प्रयत्न करणे. काय केलं पाहिजे, त्याचं हित केलं पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजाला एवढा त्रास दिला, कुणी दिला? काय नाव ते ब्राह्मणाचं? काय नाव ते ब्राह्मणाचं? काय नाव ते ब्राह्मणाचं? वेसोबा खेचर, जे नामदेवरायांचा सद्गुरू होण्याची सामर्थ्य मध्ये आणून दिलं. एवढा त्रास देऊन सुद्धा, म्हणजे काय, एवढा त्रास दिला त्यांना तरी त्यांना क्षमा केलं आणि त्यांचं काय केलं, त्यांचं कल्याण करून दिलं. याला म्हणायचं कृपाळूपणा, याला म्हणायचं दयाळूपणा का नाही. आणि हे एवढं होणंही त्यांच्या ठिकाणी स्थिरता राहिली, त्याला म्हणायचं शांती. बळच शांती ठेवू नाही. एकदा सहन करीन, दोनदा सहन करीन, तीनदा सहन करीन, 5 वेळा सहन करीन, पण 6 वेळा सहन करणार नाही. किती वेळा सहन करायचं म्हणे, याला काय शांती म्हणायचं का? याला शांती नाही म्हणायचं. अपराध साहुनी अंगावरे, अपराध्या होई जे उपकारे, हे शिकलो पृथ्वीवरे, परोपकारी पर्वत. दुसऱ्याचा अपराध सहन करून उलट त्याच्यावर उपकार करणे. बघा, त्यांनी केलेला अपकार तो सहन करायचा, उलट त्याचं कल्याण करायचं, त्याच्यावर उपकार करायचा आपण. हे मी पृथ्वीपासून शिकलो म्हणले. त्या पृथ्वी मातेपासून मी हे शिकलो म्हणले. म्हणून मला कोणी किती त्रास दिला तर मी त्याचं काय करत नाही, मी त्याच्यावर उपकार करतो, म्हणले त्याचं कल्याण करून देतो. शाश्वत परार्थ सर्वेहम, परार्थे कांत संभव, साधू हा शिक्षेते भूभूर्तो, नगशेषे परमात्मताम. श्लोक क्रमांक 38. ज्याच्या सर्व कार्यामध्ये परोपकाराचा हेतू आहे, ज्याची उत्पत्ती केवळ दुसऱ्यावर उपकार करण्यासाठी आहे, अशा साधूने पर्वतापासून हे गुण शिकावे. त्याने वृक्षाचा शिष्य व्हावे आणि आपले जीवन दुसऱ्यासाठी आहे हे शिकावे. आता झालं पृथ्वीचं, आता पृथ्वीपासून झाले, आता काय ते पृथ्वीपासून झाले, ते पर्वत हे म्या गुरु केले, त्यापासून जे जे शिकले ते ही वैले परेशे. म्हणले हे राजा, अवधूत सांगतात आता म्हणले काय बघा, हे राजा म्हणले आता पृथ्वीवर पर्वतांनाही गुरु करून घेतले म्हणले. पृथ्वीचं झालं म्हणले, ज्यांनी पृथ्वीनी ज्या पर्वताला जन्म दिलाय ना, त्या पर्वतापासून मी काय शिकलो म्हणले, त्याच्यापासून काय शिकले म्हणलो, काय शिकलो मी तुला सांगतो ऐक म्हणले. रत्नादी निकर समस्त, परवर्त परार्थची वाहत, तृणजळ नाना अर्थ, तेही परार्थ धरितसे. पर्वत, रत्ने इत्यादी बहुमूल्य पदार्थ दुसऱ्याच्या उपयोगासाठी साठवून ठेवतो कोण? पर्वत. त्यावरील गवत पाणी यांचाही साठा परोपकारासाठी असतो. बघा, गवत पाणी सगळं काय, झाडे झुडपे दुसऱ्या जीवासाठी असतात ना, त्याला काय द्यायचं आहे का? काहीच फायदा नाही. पण हे सगळं कोणासाठी? दुसऱ्या जीवासाठी. कोणाशी नेहमी ना निवारी, उबगोणी न घाली बाहेरी, याचकाचे इच्छेवरी परोपकारी जे तसे. तो पर्वत कोणालाही नियुक्त करत नाही. ऐका, असं काय कोणाला नियुक्त केलंय, हे माझं गवत न्यायचं नाही, माझ्यामध्ये जे रत्न आहे ते घेऊन जायचे नाही, माझ्यातलं पाणी घेऊन जायचं नाही, असं कोणाला करतो का? कोणालाच नाही. कोणाला उद्युक्त करत नाही तो, कोणाचाही तो निवारण करत नाही, किंवा कोणालाही तिथून घालून देत नाही. कोणी एखादा गेला पर्वतावर असं म्हणतो का तू पळीतून येऊ नको अजिबात, असं करतो? काहीच नाही, कोणालाच नाही. काय आपल्या इच्छेप्रमाणे कुणी या जा, हवे ते घ्या, नाही काय पाहिजे तुम्हाला, गवत घ्या, कोणी रत्न घ्या, कोणाला जे सापडत, कोणी पाणी घ्या, कोणी काय घ्या, काही घ्या. तो पर्वत कुणालाही काय म्हणत नाही. ग्रीष्मांती सर्व सरे, परितो देता मागे न सरे, सवेचे भगवंत की जे पुरे, वर्षुनी जळदर समृद्धी. ग्रीष्म ऋतूच्या शेवटी पर्वतावरील गवत, धान्य वगैरे संपून जाते. काय
काय होतं पर्वतावरचं सगळं ग्रीष्म ऋतूच्या शेवटी म्हणजे आता वसंत ऋतू आता येईल ना का नाही, म्हणजे उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यात का उन्हाळ्यात आता उन्हाळा सुरू झाला, हिवाळा संपला ना, हिवाळा संपला उन्हाळा सुरू झाला की काय होतं सगळं त्याच्यावरचं गवत वाळून जातं, पाणी आटून जातं का नाही, आणि त्याच्यावरचे काही धान्य वगैरे असं सगळं संपून जातं. पण पर्वताची अवधारी कमी होत नाही, अवधारी म्हणजे त्याचा मोठेपणा कमी होत नाही, कारण त्याची देण्याची वृत्ती कायमच असते. म्हणून परमेश्वर त्याच्यावर पाऊस पाडतो आणि त्याला समृद्ध करतो. म्हणून पाऊस कुठं पडतो जास्त? डोंगरावर. डोंगरावर पडतो. म्हणजे ह्याच्यात अजून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे आपल्याला. आपण देत राहिलं पाहिजे, आपल्याकडे जेवढं आहे ना तेवढं आपण देत राहिलं पाहिजे बाहेर लोकांना, समाजाला जेवढं आपण देऊ ना, कसं पण निरपेक्ष बरं का, अपेक्षा रहित, कुठलीही अपेक्षा न ठेवता देत राहिलं पाहिजे. जेवढं आपण देऊ ना तेवढं भगवंत आपल्याला देत असतो. का? पर्वत देतोय ना, पर्वत काय करतोय सर्वस्व त्याच्याकडे जेवढं काय आहे ना तेवढं सगळं देतोय दुसऱ्याला. म्हणून भगवंत काय करतो तिथं पाऊस पडतोय. मग ते सांगितलंय. मग काय केलं म्हणजे त्याच्याकडे देण्याची वृत्ती आहे, घेण्याची नाही. कशाची वृत्ती? त्याच्याकडे देण्याची वृत्ती आहे. कारण देणाऱ्याचे हात हजारो वृत्ती माझी जोडली का नाही, देणार हजारो हाताने तो देतोय पर्वत, घेणारा सुद्धा कधी कमी पडतोय, शिल्लकच राहते, कधी दिलं त्याने शिल्लकच राहतंय. असं असताना त्यामुळे परमेश्वर काय करतो, त्या ठिकाणी पाऊस पाडतो आणि पाऊस पडल्यामुळे तो परत आणखी समृद्धी होतोय. काय होतं कोणी समृद्धी. पण आपल्याला काय, आपल्याकडे आहे, आपण द्यायची इच्छा आहे का आपल्याकडे? आपल्याला लोकांची घ्यायची इच्छा आहे आपल्याकडून. देऊन टाका, आपल्याकडे असेल तेवढं सगळं देऊन टाका लोकांना. भगवंत देत राहत असतो, जे देत असतो ना त्याला भगवंत देत असतो. पण आपण देतच नाही म्हणजे भगवंत कसं काय देईन आपल्याला? आणि वरून अपेक्षा करायची भगवंत मला दे ना, मला हे दे, मला ते दे, मला काय देईन ते? तुझ्याकडे जे दिलंय ते तूच आणखी आवळावळी धरतोय आणि परत त्याने काय द्यावं तुम्हाला? हे म्हणले पर्वताकडे मी शिकलो, देण्याची वृत्ती ठेवली म्हणले, सतत देण्याची वृत्ती. कोणी अपार करू, कोणी उपकार करू, कोणी काही करू, फक्त देत राहायचं. ज्याला जे पाहिजे ना ते आपल्याकडे जे आहे ना ते देत राहायचं, मोकळ्या हाताने देत राहायचं. हे शिकलो म्हणले. जव जव उल्हासे दाता देतो, तव तव पूर्वी जगन्नाथो, विकल्पन धरिता मनांतो, देता अच्युता निवार. बघा ऐका, सिद्धांतच असा आहे म्हणजे काय, दाता देणारा जसा जसा देत असतो ना आनंदाने, उल्हासाने आनंदाने जसा तो दिल ना तसा तसा ते भगवंत त्याला काय करतो, जगन्नाथ त्याला काय करत असतो, त्या वस्तू परत पुरवत असतो. त्याला संपून देत नाही, देणार आहे ना तू, मग देत राहा. बघा नवनाथामध्ये का असं आलंय, कोणते नाथ बघा, कोणते नाथ रे ते मुलं खेळत होते बघा, खेळ खेळत होते. आणि खेळ खेळत असताना आता एक नाथ आहे बघा, त्यांचं नाव मला आठवना कोणते नाथ आहेत ते. तर त्यांच्याकडं तो काय करायचा, तो म्हणजे ते लहानपणी ते नवनाथातले एक नाथ आहे बघा ते. तर ते काय करायचंय, सगळ्याच्या पंक्ती बसायच्या, कुणाच्या ते मुलांचे खेळायला आलेले मुलं आहेत ना त्यांना जेवायला बसवायचं. वटसिद्ध नागनाथ का? नाही नागनाथ नाही, ते दुसरेच आहेत. आणि मग ते काय करायचे, हे करायचे मातीचेच जेवण सगळं, माती दाटमुखी देत राहायचो. पोटभर जेव बरं का, लाजू नका अजिबात, पोटभर घ्या, अजून मागून घ्या, तुम्हाला लागलं ना अजून मागून घ्या. आणि दत्तात्रय तिथून चाललेले असतात आणि त्यांनी तिथून पाहिलं ते, अरे म्हणलं एवढा अवधर आहे म्हणलं याच्याकडे, एवढा दानशूर आहे म्हणले, मनापासून देतो, द्यायची इच्छा आहे त्याच्याकडे नाहीतरी पण देतोय तो. आता कसं देतोय, खोटं देतोय का नाही, देतोय कसं, खोटं. मग ह्यांनी काय केलं, एक रूप म्हणजे बालकाचं रूप घेतलं आणि त्यांच्या मध्ये गेले. म्हणले मी भिक्षुक आहे म्हणले, तुमच्याकडे भिक्षा मागायला, मला द्या. बाकीची जी मुलं होती ना त्यांना दगडाने हाणायला लागली. म्हणजे कोण रे म्हणले तू, आमच्या मध्ये कसं काय आला खेळायला, ओळख न पाळक म्हणले. बाकीची पोरं म्हणायला लागली. काय म्हणलं, थांबा म्हणलं, तसं नाही करू, हा भिक्षुक आहे, आपल्या ठिकाणी भिक्षा मागायला आलेला आहे. भिक्षा मागायला कोणीतरी याच्या आपल्याकडे आला तर त्याला निर्हाती पाठवायचं नाही, त्याला काहीतरी दिलं पाहिजे. मग तुम्ही बसा जेवण करायला, मी तुम्हाला पोटभर जेवायला घालतो. आता जेवण कोणतं, जसं बाकीच्या जेवण तेच जेवण, तोही बसला जेवायला. मग मातीचं जेवण, पाल्याची भाजी का नाही, सगळं तेच. आणि पोटभर जेवा बरं का, लाजू नका, अजून लागलं अजून मागून घ्या, असं वरून म्हणायचं. म्हणजे अरे काय अवधूर म्हणले याच्याकडे, काय देण्याची वृत्ती म्हणले याच्याकडे, दानशूर म्हणल्या. म्हणून त्यांनी काय केलं, त्याला एक सिद्धी देऊन टाकली. तुला जी इच्छा म्हणत येईल ना त्याची तू अन्न पदार्थ लोकांना पोटभर तू खायला घालशी, अशी सिद्धी देऊन टाकली. म्हणजे काय झालं सांगा बरं तुम्ही, त्याची इच्छा होती येण्याची,
त्याच्याकडे नव्हतं, पण तरी तो कसं देत होता, दाटुमुखे देत होता, खुटे खुटे देत होता. हा, त्याच्यावर भगवंतानी कृपा केली आणि त्याला सिद्धी प्राप्त करून दिली आणि द्यायला लागलं. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय, देणारा पाहिजे हो. जे देणारा असतो ना भगवंत त्याला आणखीन देत असतो. पण आपण देतच नाही, फक्त आपण मागवतो, येऊ द्या आमच्याकडे, आपल्या सगळं माझ्याकडे येऊ द्या. हा, समाजामध्ये जेवढं जग विश्वामध्ये जेवढं असं ना तेवढं सगळं माझ्याकडे असावं असं प्रत्येक जीवाची वृत्ती आहे. आणि वरून आणखीन भगवंतानी मला द्यावा. भगवंताला आणखीन रडत रडत मागवतोय मला दे म्हणून. भगवंत पहिलं तुला जे दिलेलं आहे तू त्याचीच वाटणी करत नाही तर तुला अजून काय देऊ, एवढी स्वार्थ वृत्ती आहे आपली. हा, म्हणून काय झालं तर थोडं सांगायचं म्हणजे हेतू काय होता की देत राहिलं पाहिजे. भगवंत आपल्याला देत असतो, आपल्याला पाहिजे ना भगवंताकडनं अजून, मग आपल्याकडे जे आहे ते आपण देत राहिलं पाहिजे. पण आपणच आवडून धरलं ते फार आहे ते कुजायला लागले आपल्याकडचं आणि आणखीन भगवंताला मागायचं म्हणजे भगवंत कसं देणार, आपल्याला देणार नाही. म्हणून आपण देत राहावा, भगवंत आपल्याला देत असतो. आणि हे मी त्या पर्वताकडनं शिकलो, ते सांगत. सत्याच्युत दाता हे न मनेची तत्वता, या लागे दरिद्रता विकल्पवंता लागली. ज्याच्या मनात संशय येतो ना, ज्याच्या मनामध्ये विकल्प येतात, त्यांना भगवंत खरोखर दाता आहे हे पटत नाही. हे भगवंत कसा देईन तवा, एवढं मरमर मारायचं कष्ट करायचं आपण आणि असं काय फुकट वाटायचं घेतावं लोकाला. हा, असं का लोकाला फुकट वाटायचं का? अरे खरं वाक्यात नाही अशा लोकांना, म्हणून त्यांना दरिद्र भोगावे लागते. काय बघावं लागते, दारिद्र्य बघावं लागते ना, दारिद्र्य. भाव आता येव पर्वताचे जे उत्पत्ती, ते परोपकारार्थ एकांती, उपकारा वाचून चित्ते दुजे वृत्ती जाणेना. आता देणाऱ्यामध्ये पण 2-3 प्रकार पडतात. एकाकडे अजिबात नसतं पण त्याच्याकडे देण्याची इच्छा असते. एकाकडे असतं पण त्याला देऊ वाटत नाही. काहीकडे असतं पण देऊही वागतं पण देतच नाही. काहीकडे असतं देवाही वागतं आणि देतही राहतो. असे अनेक प्रकार पडतात देणारे. चला बघा काय सांगितलं इथं परत ओळीमध्ये, कुठे गेली ओवी. सत्याच्युत दाता हे न मनेची तत्वता, या लागी दरिद्रता विकल्पवंता लागली. म्हणजे अरे ज्याच्या मनात संशय येतो, विकल्प येतात, त्यांना भगवंत खरोखर दाता हे पटत नाही, खरं वाटत नाही, म्हणून दारिद्र्य त्यांना भोगावे लागते. पर्वताची जे उत्पत्ती, ते परोपकारार्थ एकांती, उपकारा वाचून चित्ते दुजे वृत्ती जाणेना. याप्रमाणे पर्वताचा असणारा जो जन्म केवळ परोपकारासाठीच आहे. पर्वताचा जन्म कशासाठी झालेला आहे, दुसऱ्यावरती उपकार करण्यासाठी झालेला आहे. दुसरी कसलीही कल्पना त्याच्या मनामध्ये नसते. असं नाही की आता सगळं माझ्याकडे असावा, त्याच्या मनात फक्त देत राहायचं एवढीच कल्पना त्याच्या मनामध्ये, दुसरी कुठलीच कल्पना त्याच्या ठिकाणी नाही. आपला तरी जन्म कशासाठी आहे, परोपकारासाठीच आहे. पण आपण काय करतोय, म्हणून आता जे सगळं बदलत चाललंय ना, आपण म्हणतो पहिले कसं होतं ना आता कसं राहिलंय. पहिले कसं जिथं जिथलं पाऊस पाणी असायचा, सगळं जिथलं जिथं असायचं, समृद्धी असायची का नाही, सुजलाम सुफलाम सगळं असायचं. टायमालाच पाऊस पडायचा, भरपूर नव्हतं पण कधी कमी पडलं नाही, आणि सगळी सुखासुखी सगळ्यांचं कसं समाधानी असायचे. आता एवढं मिळतं तरी आता समाधान नाही, आता कमीच पडायचं. याला कारण काय, आपली वृत्ती बदलली. आता काय कारण काय, आपली वृत्ती बदलली. जेवढं आहे ना ते सगळं मलाच पाहिजे, दुसऱ्याचं आहे ते पण मला पाहिजे, जे येत आहे तेही मलाच पाहिजे, दुसऱ्याचं चांगलं आपल्याला भगवत नाही. आपली ही वृत्ती बदलली, म्हणून आपल्याला हे दिवस यायला लागले. आता बघायला पाहिजे पाण्याची पाळी इथे. त्या पर्वतायशी तत्वता, असावे साधू काशी उदारता, काया वाचा आणि चित्ता सर्वस्व देता उल्हासू. साधकाच्या ठिकाणी पर्वतासारखे अवधारे असावे. म्हणून जो साधक असेल ना, जो साधक आहे, जो भगवंताची प्राप्ती करायला निघाला, त्याच्याकडे पर्वतासारखे अवधारे असावे. पर्वतासारखे अवधारे म्हणजे देण्याची वृत्ती त्याच्याकडे असावी. काया वाचा मनाने सर्व काही लोकांना त्यांनी देत असता उल्हास वाटावा, त्याला आनंद व्हावा. देताना काय झालं पाहिजे, त्याला आनंद वाटला पाहिजे. परोपकार देताना आपण सोडीना लोक मागते तरी आपण देत नाही लोकांना, कसं काय आपण साधक व्हायचो. बघा ना तुम्ही, लोकांचं असून हक्काचं आपण देत नाही, त्या आपल्यालाच असावा. सोडून दिलं पाहिजे, भगवंत देत असतो. आपण सोडायला शिका, द्यायला शिका, आनंदाने द्यायला शिका. भगवंत आपल्याला आनंद देत असतो. पण आपण जर द्यायचं नाही म्हणून बरं नुसतं दिलं आपण, पण आपल्याला समाधान नाही, आपल्या चित्तामध्ये कुरकुर राहिली, मी दिलं नाही एवढं, आता माझं कसं व्हायचं, असं लागलं तरी पण नाही बरं का जमती. मनापासून दिलं पाहिजे, मनापासून. हा गुण म्हणजे मी त्या पर्वतापासून शिकलो. चेष्टा मात्रे परोपकारता, सर्वदा करावी समजता, कोटे लाभा हनुनी लाथा,
उपकारी तत्वता उद्यतो. सर्व व्यवहार करताना दुसऱ्याचे भले कसे होईल याचाच विचार करावा प्रत्येकाने. प्रवृत्तीच करतो ना, सगळे आपण व्यवहार करतोय ना, मग आपण करत असताना आपल्याकडनं दुसऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे अजिबात. उलट त्याचं चांगलं कसं होईल आपल्याकडनं, आपल्या करण्याने, आपल्या कर्म करण्याने त्याचं चांगलं कसं होईल हे आपण पाहिलं पाहिजे. बरं चांगलं करत कसं होईल ते तर नाही, कमी कमी तुम्ही त्यांचं वाईट कसं होईल हे तर करू ना. त्याला आपल्यामुळे त्रास होणार नाही तर एवढं केलं तरी भरपूर झालं आपल्याला. पण ते तर लांबच राहिलं, चांगलं करायचं लांबच राहिलं, पण त्यांचं चांगलं कसं होईल हे आपल्याला सहन होत नाही एखाद्या चांगलं व्हायला लागलं तर. अशी आपली वृत्ती आहे. मग साधकाची वृत्ती अशी नसावी. उलट स्वतः त्यांनी काय करावा, आपल्यामुळं दुसऱ्याचं कल्याण झालं पाहिजे, दुसऱ्याचं हित झालं पाहिजे. कशामुळं, आपलं असं आचरण असावं, आपला वागणं असा असावा, आपलं देणं असा असावा. असं आहे समज. सांगा बरं तुम्ही, आता माझ्याकडे गाई आहे, गावरान गाई, आणि ती गाभणच राहत नाही आणि म्हणून मला अंतन द्यायची, मग ती हे काय देणं झालं का चांगलं? नाही ना, देणं नाही हे काय अवधारे झालं का? देणं नाही झालं का तर तुला ती देत नाही म्हणून तू हा, तू काय टाकलं तिला सांभाळायला, आता केवढं सांभाळायचं म्हणून मग दुसऱ्याला द्यायचे. आता मग आपल्या घरचं काढायचं दुसऱ्याकडे देऊन द्यायचं. आमची तर तसंच केलं बाबा. हा? गावरान गाय. मग कितीही मोठ्या स्वार्थ साधत असला तरी बाजूस ठेवून परोपकारात उद्युक्त व्हावे. बघा किती मोठ्या स्वार्थ असला ना, लाखाचा असू ना 2 लाखाचा असू दे, उपकार केला पाहिजे, परोपकार केला पाहिजे. ही वृत्ती साधकाची असावं बरं का. साधकाचं मिनिमम साधकाची तरी वृत्ती अशी असावा. साधक आहे ना आपण, अशी असावं. मग कथा म्हणजे सोळं वाक्यात चालायचं का आपलं? तुकाराम महाराजांनी काय केलं होतं, सगळं वाटून टाकलं होतं. मग काय आपण तुकाराम महाराज व्हायचं का आता? असे म्हणतात साधक. हरी भगवंत. परमार्थाची या चाडा, स्वार्थ सांडूनी रोकडा, परोपकारथा अवघडा, रेगे साकडा. परार्थी अशी अवघड परोपकार करताना व त्यासाठी देहाला कष्ट देताना त्यातच परमार्थ आहे बघा. आणि हे मनाशी धरावी बघा. खरा परमार्थ कुठे, याच्यामध्ये खरा परमार्थ आहे. अवघड परोपकार करताना, अवघड कठीण कठीण परोपकार म्हणजे परोपकार म्हणजे काय, दुसऱ्यावर कृपा करणं, दुसऱ्याला देणं. आपण दिलं म्हणजे तू समाधानी होणं, त्याला असं देण्याला काय म्हणायचं, त्याला म्हणायचं खरा परमार्थ आहे. आपल्याला कष्ट होतात आपल्या जीवाला का ती मिळवताना, पण आपण कष्ट करून आनंदाने दुसरं दिलं ना, तो खरा परमार्थ आहे. कोणता परमार्थ आहे खरा? दुसऱ्याला देणं. आणि दुसऱ्याचं घेणं म्हणजे त्याच्यामध्ये समाधान नाही, त्याच्यामध्ये बरं आपल्या हिस्साचं का असा ना, आपल्या अधिकाराचं का असा ना, पण दुसऱ्याला जर देत नसतं ना चांगल्या वासनेने, ते नाही घेतलेलं चांगलं का, त्याची वासना त्याच्यामध्ये गुंतत असते. म्हणून काय करावं, जो साधक आहे ना त्यांनी काय करावा, दुसऱ्याला देण्यामध्ये आनंदाने, आपण स्वतः कष्ट करायचं, दुसऱ्याला आनंदाने द्यायचं. आणि यालाच खरं म्हणायचं परमार्थ. आणि ही त्यांनी मनाशी काय करायचं, ठरवून घ्यायचं मनामध्ये एवढी त्यांनी काय करायचं, म्हणजे हे ध्यानातच ठेवायचं त्यांनी. असं आहे ते, हा नियमच आहे प्रकृतीचा. उपकारोचे साकरला की परोपकारो रूपा आला, तैसा जन्मनी उपकारी झाला. उपकारला सर्वाशी असा मनुष्य सर्वावर उपकार करू लागला, म्हणजे मूर्तिमंत उपकारच जन्माला आला म्हणायचं. असं एखाद्याने उपकार केला ना सगळ्यावर, परोपकार केला ना त्यांनी, की मूर्तिमंत उपकार जन्माला आला म्हणजे त्याच्या रूपाने, किंवा परोपकारानेच अवतार घेतला असे असं वागतं म्हणले. परमार्थ साधतो बरं का, असं उगाच नाही. तुम्ही नुसतं वरून वरून बळजबरीने दिलं नाही, द्यायला सांगितलं, शास्त्र सांगतं दिलं पाहिजे म्हणून बळजबरीने दिलं तरी काही उपयोगाचं नाही. मनापासून गेलं पाहिजे ते. त्याला दिलं म्हणून आपल्याला आनंद झाला पाहिजे. आपण दिलंय म्हणून त्याला जे समाधान झालंय ना, त्याला आनंद झाला, त्याचा आनंद वा 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 बरं झालं, तुमचं काय मार्गाला लागलं, जुळजुळलं, भगवंतांनी त्यांनी तुमच्यावर कृपा केली मला. असं नाही की मग मी दिलं म्हणून तुझं कल्याण झालं, किंवा असं नाही की आता मी एवढं केलं त्याने एखादा अपकार आपल्यावर केला, मग तुला मी एवढं दिलं, मी असं केलं त्याची परतफेड अशी केली का, असं पण नाही मुखातून आलं पाहिजे. असं वाटलं मनात सुद्धा आलं नाही पाहिजे आपल्या. हे साधकाची लक्षण येतं. बसून काही मिळेल आपला, आपण दुसऱ्याची अवगुणच बघतोय अजून. वसू जायचा वधारे सर्वाशे, गोडपणे उपकारे तैसाचे योग्या संसारी. परोपकारी मधुरत्व म्हणले बघा, परत ऊसाचा दृष्टांत आला. म्हणले ऊस आपल्या अंगाने गोडपणाने जसा सर्व उपकार करतो ना, तर नाही कोणी कसं करा, आपण मग अशीच बघितलं, कोणी तोडून आणा, कोणी पिळा, कोणी त्याला काय करा, जसं त्याला कोणी तापवा, कोणी काय करा, जसं सर्वांनी सगळ्याला गोडच लागतो, त्याप्रमाणे योग्याने साधकाने उत्तम वर्तन करून सर्वांना सुखच द्यावे. म्हणून लय अवघड आहे. जेव्हा परमार्थ करायला निघतो ना, भगवत प्राप्ती करायला निघतो ना, त्याच्यासाठी मार्ग सोपा नाही, खडतर मार्ग आहे त्याच्यासाठी. त्याची खडतर परीक्षा होत असते.
त्या मार्गाने जात असताना. म्हणून काय होतं, साधक थोडे लोक जातात त्याकडला का, कारण एवढं खडतर आहे सगळं. जर प्रपंच एवढा एवढा खोटा असणारा प्रपंच, त्याच्यामध्ये जर आपल्याला प्रगती करायची असेल तर त्यासाठी एवढा आपल्याला काय एवढं कष्ट येतं, एवढं दुस्तर मार्ग आहे आपल्यासाठी हा, तर मग परमार्थामध्ये कसं असं सांगा बरं, एवढं सोपं असेल का? म्हणून एखादा असतो विराळात कोणीतरी तो पैलतीराला पोहोचतोय, सगळे जात नाहीत का, या रस्त्यामध्ये दमून काय करतात ते, वैतागून शेवटी ती मार्ग सोडून द्यायच्यात. कोणी कोणाचं काय होतं, मुक्काम पडतो. जैसे पर्वती निर्झर तैसे उपकाराचे पाझर, सुकोनी ती निरंतर कृतोपकार जग केले. पर्वतातून जसे पाण्याचे नैसर्गिक झरे सहज वाहत राहतात ना, पावसा पानकळ्यामध्ये का नाही, सहज वाहत राहतात झरे नैसर्गिक. पाणी कसं असतं ते एकदम स्वच्छ असतं पाणी का नाही, मधुर असतं, गोड असतं प्यायला. त्याप्रमाणे योग्याने उपकाराचे पाझर फुकतात बघा, त्याप्रमाणे योग्य असतो बघा साधक. उपकाराचे पाझर, दुसऱ्यावर नुसता उपकार करत राहायचा, कल्याण करत राहायचं. तो आपल्यासाठी काय करतो काय नाही अजिबात नाही, निरंतर बात असतात ते पण, असं नाही कधी मध्ये, निरंतर ते आटतच नाहीत. अशा रीतीने योगी जगाला आपल्या सत्यकर्माने ऋणी करतो. असं त्याचा सत्कर्म असतं त्या योग्याचं, त्या साधकाचं. साईबाबांचं कसं होतं, साईबाबांचं काय, साईबाबांना फायदा होता सांगा बरं तुम्ही. किती उपकार करा दुसऱ्यावर, त्यांना कितीतरी त्रास होता, वेदना होत होते बरं का, पण तरी पण काय करायचे, मी म्हणा माझा अवतार याच्यासाठी झालाय, म्हणजे जन्माला आलोय मी याच्यासाठी जन्माला आलोय की दुसऱ्याचं दुःख मला सहन होत नाही, मला त्याला मी त्याचं दुःख नाहीसं करून त्याला सुख प्रदान करेन, त्यासाठी त्यांनी अवतार घेतला होता. सांगोनी कृपण वृत्तीची संगती, उपकारे पर्वत एकांती, राहिला असे उपकार मूर्ती, धरे वृत्ती निर्धारे. अरे मला कृपण वृत्तीच्या लोकांची संगती सोडून बघा काय केलं पाहिजे त्यांनी, कृपण वृत्ती म्हणजे जी स्वार्थी बुद्धीचे लोक आहेत ना, त्यांची संगत सोडून द्यायची. आणि पर्वत फक्त आपला उपकार करतो. हा पर्वत असं आहे का त्याच्या ठिकाणी की आता मी ह्याला नाही मदत करणार, त्याला मदत नाही करणार, असं आहे का? सगळा येईल त्याला मदत करत असतो. तसं धैर्यवान जो योगी असतो, स्वतः साक्षात काय उपकाराची मूर्ती तो होऊन गेला पाहिजे, असं ते निर्धार त्याचा झाला पाहिजे. काय की माझा जन्मच कशासाठी झालेला आहे, दुसऱ्याला उपकार करण्यासाठी. आणि प्रत्येकाचा जन्म त्याच्यासाठी झालेला आहे बरं का. प्रत्येकाने फक्त दुसऱ्यावर आपल्याकडे आहे ना मग ते देत राहायचं, आपल्याकडे जे आहे ना ते देत राहायचं. असं नाही की आपण सगळं देऊ शकत नाही, पण जे आपल्याकडे आहे तेवढं देऊ शकतो का नाही. बरं ठीक आहे, आपल्याकडे जे आहे तेही सगळं देऊ नका तुम्ही, तुमचं भागून जे शिल्लक राहील तेवढं तरी द्या तुम्ही. आहे का आपल्याकडे असं? परोपकारा लागी निश्चित, गुरु केला म्या पर्वत, आता वृक्षापासून जे शिक्षित तेही समजत परियशी. परोपकार शिकण्यासाठी मी पर्वताला गुरु केले बघा. मग तुम्ही कसा उपकार करावा, साधकाने दुसऱ्यावर कसा उपकार करावा हे मी त्या पर्वताकडनं शिकलो, म्हणून त्या पर्वताला गुरु मानलं. आणि त्याच्याकडनं असं जे गुण आहे दुसऱ्यावर उपकार करण्याचा, तो मी गुण अंगीकारला. आता मी वृक्षापासून काय शिकलो ते सांगतो म्हणले, ते ऐका. सर्वांग सर्व भावेशी, सर्व काळ सर्व देशी, पराधीन व्हावे सर्वाशी. हे वृक्षापक्षी मी शिकलो, मी वृक्षापासून पूर्ण पराधीनता शिकलो. पराधीनता म्हणजे सर्वांना अनुकूल असावे, सर्वत्र सर्वदा सर्व प्रकारे आणि सर्वस्वी अनाग्रही असावे. म्हणजे काय शिकलो वृक्षापासून, मी पराधीनता शिकलो. पराधीनता म्हणजे दुसऱ्याच्या अधीन, सर्वांना अनुकूल असावे. कुणी आला सावलीला खाली झाडाखाली बसला, मग ते शत्रू असो मित्र असो गरीब असो श्रीमंत असो कुणी असू द्या, कुणाला काहीच नाही, कुणी या बसा आराम करून जा. आला कुणी पानं तोडून खा, कुणी फळे तोडून खा, कुणी फळं तोडा, कुणी फांद्या मोडा, कुणाला काही नाही अजिबात. म्हणलं कधी आपण झाडावर चढून आपण एखादी फांदी तोडली, वृक्ष म्हणला का माझी फांदी तोडतो रे तू, का असं म्हणलं कधी माझी खापळ तोडतो तू, माझा पाला का मोडतो तू, असं कधी म्हणला? कधीच नाही. मग त्याला काही वेदना होत नाहीत का? पण तू म्हणतो कधी कोणाला काहीच नाही मुली. हे शिकलो मुली मी त्या वृक्षाकडनं. म्हणजे तो सदा सर्वदा कसा आहे, सगळ्याला सर्व प्रकारे सर्वस्वी अनाग्राही, म्हणजे दुसऱ्याला म्हणजे करणारा, काय उपकार करणाराच तो पण. वृक्ष जने प्रति पाळीला, तो त्या अधीन झाला, का जो छेदावाया रिघाला त्याही झाला स्वाधीन. बघा वृक्षाला ज्याने रुजत घातले, म्हणजे ज्याने त्याचं बीज लावलं, त्याला वाढवलं, त्याला खत पाणी घातलं, मोठा झाला,
तू त्याच्या स्वाधीन असायला पाहिजे ना, पण असे नाही तर तो कोणी वृक्ष तोडायला जरी आला ना त्याला पण तो कधी विरोध करत नाही, त्याला तो अनुकूलच होतो. ज्यांनी बीज लावलंय ना, जे वृक्ष ज्यांनी लावलाय त्यालाही तो फळ देतो, त्यालाही तो सावली देतो, आणि जे तोडायला आलाय त्यालाही पण ते देतो, त्याच्यामध्ये भेद करत नाही. योगिया पालकीशी घातला तेव्हा त्याची अधीन झाला, एक शिवळी द्यावया चालविला तेव्हा त्याची बोलाधीनू. तसं त्या साधकाने त्याप्रमाणे त्या योग्याने काय केलं पाहिजे, सन्मानाने जर कोणी एखाद्याने पालखीत बसवलं तर तो बसतो, आणि कोणी शिक्षक करू जर थोडा चढू लागला तरी तो तयार होतो. मग असं नाही की त्याला पालखीत बसवलं म्हणून तुला चांगला आणि एखाद्याने सोळावर बसवलं म्हणून तुला वाईट आहे, असं कधी तो म्हणत नाही. हे साधकाचं लक्ष नाही बरं का. साधकाने हे अंगीकारलं पाहिजे, हे बांधलं पाहिजे त्याच्यामध्ये. त्यांनी सांगून देहीची अहंता, योगी अशी झाली पराधीनता, विश्वासा माझारी आत्मा सर्वथा, सर्वाच्या वर्तो तो बोलांत. देहावरील अहंता सोडल्यामुळे योगी सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे वागतो. कशामुळे असं होतं योग्याला, कसं काय साधता येतं हे साधकाला, तर त्यांनी देहाची अहंता सोडली की त्याला सगळं शक्य होतं. देहाची अहंता म्हणजे देहाचा अभिमान त्यांनी सोडला, मी देह हा अभिमान सोडला, देह माझा आहे हे सोडलं त्यांनी की त्याला शक्य होतं. जोपर्यंत देह मी करून बसतो ना तोपर्यंत त्याला शक्य होत नाही. आणि हेच सोडलं पाहिजे ना आपल्याला, आणि हेच आपलं सुख येत नाही. ते सोडण्यासाठी आपण जन्माला आलेलो आहे. आणि देहाचा अभिमान सोडणं म्हणजेच पारमार्थ आहे. तुका म्हणे अभिमान गेला आणि तुका म्हणे देव झाला. अभिमान गेला आणि तुका म्हणे देव झाला, आणि ह्योच अभिमान सोडायचा देहाचा, आणि तोच आपल्याकडनं सुख येत नाही. म्हणून ते सांगतात, काय सांगतात की सर्वांच्या म्हणण्याप्रमाणे तो वागायला लागतो अभिमान गेल्यानंतर. कारण त्याचा आत्मा आणि सर्व विश्वात असणारा आत्मा एकच आहे, तो एकत्वाने नांदतो सगळ्या ठिकाणी. कारण हे काही वेगळं नाही, म्हणून तो म्हणतो सगळी मीच हे अनेक रूपाने दाखलेलो आहे. मग आता कुणाला द्यायचं आणि कुणावर उपकार करायचा, कुणावर अपकार करायचा, म्हणून तो सगळं उपकारच करतो. कारण सगळं माझे स्वरूप आहे. हे साधकाचं काय आहे, हे लक्षण आहे साधकाचं. साधकाने असं वागलं पाहिजे, असं आचरण केलं पाहिजे साधक, तर त्या साधकाला परमार्थ साधू शकतो. सर्व ते मीची आहे, या लागे साधक बाधक न पाहे, त्याच्या बोला माझी राहे, वर्तता होय संतोषे. हे सर्व मीच आहे असे म्हणून तो साधक, तो योगी बाधक गोष्टीचा विचार कधीच करत नाही. असं नाही की आता माझंच आहे ना, मला सांगा ना, हे हाताने पायाला हल्लं म्हणून आता हात तोडून टाकायचा का? हातही त्याचाच आहे, पायही त्याचाच आहे. आता कोणावर अपकार करायचा, कोणावर उपकार करायचा? तसं तो कुणावर संतोष काय होत नाही, सर्व मीच आहे म्हणतो तो. आता कुणाला बाधक व्हायचं, कुणाला साधक म्हणजे कुणा उपकार करायचा, सगळा तो विचार करत नाही असा काही. म्हणून तो संतोषाने कोणाची आज्ञेत राहतो, आनंदाने राहतो. तो कुणी म्हणलं ना असं तसं, कुणी म्हणलं हे करायचं तसं. ही वृत्ती आहे ना अशी, ही वृत्ती चिंतनाशिवाय येत नाही बरं का. त्याला नामचिंतनच व्हावं लागत तर ही वृत्ती तयार होत असती. अशी होईन म्हणून होणार नाही, ती करायची म्हणून होणार नाही अजिबात. त्याला काय करावं लागेल, नामचिंतनच करावं लागेल त्याला, तर ते होत असते. असं ले आणि आले ना आणि गेले करू म्हणणारे झाले नाही म्हणजे. आणि नामचिंतन तर करायला नकोय आपल्याला, म्हणजे होत असते का? किती गप्पा मारल्या म्हणजे होईन बरं, सांगा बरं तुम्ही, होईन का? किती गप्पा मारल्या म्हणजे होईल बरं? किती ऐकलं म्हणजे होईल? किती ऐकलं म्हणजे होईन बरं? हा एक होईन भाऊ, ऐकून 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 मनाची तयारी होईन, पण वृत्ती बदलायला तुम्हाला नामचिंतनच करावं लागेल. मग सगुणाचं करा, कसं करा, कोणतंही सगुणाचं करा, सद्गुण दिलेलं अनुग्रहाचं करा, कोणतंही करा, पण तेच लागेल तुम्हाला, त्याच्याशिवाय होत नसतं. प्राप्त जे जे सुख दुःख ते अदृष्टाधीन देख, आत्मा मानुनी सकळ लोक पराधीन देख वर्तत. सुख दुःख प्रारब्धाच्या अधीन आहे बघा. मग तुम्ही म्हणता मग मला सुख होतं दुःख होतं या शरीराला, ते प्रारब्धाच्या अधीन आहे. देहाच्या प्रारब्ध जे आहे ना, त्या प्रारब्धाच्या अधीन तुम्हाला सुख किती व्हायचं, दुःख किती व्हायचंय, म्हणून हे पक्के तो जाणत असतो. कोण? तो साधक. म्हणून ते सुख मिळवायचे मागे लागत नाही आणि दुःख घालवायचे मागे लागत नाहीत. बरं सांगा बरं, तुम्ही किती त्याचा प्रयत्न केला सुख मिळवायचा म्हणून तुम्हाला सुख मिळणार आहे, आणि किती प्रयत्न केला तुम्ही दुःख घालवायचं म्हणून तुम्हाला तुमचं दुःख जाणार आहे? होईल का त्याच्यामध्ये काय बदल? काय होणार नाही, कारण ती प्रारब्ध अधीन आहे. जर प्रारब्धामध्ये आहे ना तेवढं त्याला मिळणारच आहे. मग त्याच्यापेक्षा सुख मिळवायचा प्रयत्न करण्यापेक्षा, दुःख घालवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा समाधानी राहायचा प्रयत्न करा ना तुम्ही. समाधानी राहायचा प्रयत्न केला काय होईल तुम्हाला? त्याचा तुम्हाला त्रास होणार नाही सुखाचा दुःखाचा. आणि ते साधक करत असतो, कारण साधक पक्का जाणत असतो काय, की हे सगळं देहाच्या अधीन आहे, देहाच्या प्रारब्धावरती आहे. त्याच्यात मी किती बदल करायचा प्रयत्न केला तर तो बदल होणार नाही.
म्हणून सर्व लोकांना तो आत्मस्वरूपामध्ये पाहत असतो, कोणाच्याही आज्ञेमध्ये राहतो, त्याचं काहीच बिघडत नाही असे तो समजत असतो. हे झाले साधकाची लक्षणं. परमार्थ करायचा आहे ना आपल्याला, मग आपल्याला असं आपल्या अंगी बांधलं पाहिजे ना आपण. सकळ लोके निजात्मता देखता झाले पराधीनता, हे वृक्षापासून तत्वता परार्था शिकलो. सर्व लोकात आपणच आत्मरूपाने आहोत अशी समजूत येताच बाह्यता योग्याला पराधीनता आली अशी दिसते. बघा जसं म्हणजे काय होतं, सगळ्या त्या साधकाला समजलं ना आत्मरूपाने मी सगळ्या नाटलेलो आहे, आणि असं येतं त्याला वाटलं की त्याच्या ठिकाणी पराधीनता येते, म्हणजे दुसऱ्याच्या आज्ञेमध्ये तो राहायला लागत. माझंच रूप आहे म्हणतोय तो, माझंच स्वरूप आहे ते, मी सोडून दुसरं काय सांगा ना तुम्ही. मग दुसऱ्याच्या आज्ञेमध्ये करत होतो. तो माझा सद्गुरू आहे, तो माझा परमात्मा आहे, तू माझं आराध्य दैवत आहे ते माझं. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं काय म्हणजे, तुकाराम महाराज यांनी सांगितलं काय काय त्यांचं नाव, ग्रंथ बुडवायला सांगितले. नाही नाही नाही, मोहम्मदने हल्लं होतं काकीने त्यांना का नाही. हा शास्त्री शास्त्री रामेश्वर शास्त्री, त्यांनी काही सांगितलं होतं, म्हणजे तुकाराम महाराज तुम्ही हे काव्य केलं ना, हे बुडून टाका. त्या देवाने सांगितलं काव्य करायला, हे देव सांगतोय बुडून टाकायला, काय हरकत नाही, दोन्ही देवांचं सांगणं. त्यांनी सांगितलं म्हणून केलं, आता त्यांनी सांगितलं म्हणून बुडून टाकलं. याला म्हणायचं आज्ञा दुसऱ्याच्या आज्ञेमध्ये राहणं, याला म्हणायचं पराधीनता. याला काय म्हणायचं, पराधीनता. साधकामध्ये हे लक्षण पाहिजे. सांग बरं आपल्यामध्ये किती बसते हो? किती बसते आपल्यामध्ये? हाय सामर्थ्य आपल्यामध्ये सोडून जाण्याची, सोडण्याचं सगळं आहे का सामर्थ्य आपल्यामध्ये? मग आपण आपल्याला साधक म्हणून घ्यावा का? सोपं नाही कडे. तिथपर्यंत जायचं म्हणलं ना, ह्या गोष्टी तू सगळ्या आपल्या ठिकाणी आल्याच पाहिजे. इथं कुणाला माप सगळ्याला सारखं आहे, इथं कमी जास्त कुणाला नाही. आपण काय हाय का कुणाचं वशील लावून घेऊन आलेलो, इथं सगळ्याला माप सारखं आहे. इकडे तुमच्या प्रपंचामध्ये संसारामध्ये चालेल, दोन पैसे घेऊन माझ्या जास्त दुःख माप दे मला, तसं इथं परमार्थामध्ये नाही चालत. कुणी यावं असू देते, कुणी येऊ देते, जसा आहे तसा. पण परमात्मा हे वृक्षापासून, आणि हेच मी काय शिकलो, हा सगळा परमात्मा आहे हे ते मी वृक्षापासून शिकलो. म्हणून कुणी या, कोणी काय करा, कुणाला पाहिजे कोणी मोडा तोडा झोडा पाणी घाला खा प्या तोडून या, काही करा, ते कुणाला काही म्हणत नाही. ते फक्त आपल्या स्वतःच्या मग्नामध्ये असतो. तसं साधकच असतं, कोणी काही करा ते स्वतःच्या समाधानी आनंदामध्ये मग्न असतो एकदम. भाव आता पुढे मिळत बसतोय आपला. आणि काही एक लक्षण, वृक्षापासून शिकलो जाण, अतिथीचे पूजा विधान ते सावधान परेशी. अरे म्हणले वृक्षापासून मी अजून एक गुण घेतला, म्हणले अतिथी पूजन शिकलो म्हणले. ते ऐका म्हणले, अतिथी पूजन दुसरा आलेला आहे ना, त्याचं स्वागत करायचं म्हणले, की मी ते वृक्षापासून शिकलो म्हणले. हा पण गुण मी त्याच्याकडनं घेतला. अतिथी 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 कोणाला म्हणायचं, अचानक आलेला मनुष्य, अचानक आलेला जीव, त्याला म्हणायचं अतिथी. अचानक आलेला, अचानक बोलून आलेला, फोन करून सांगितलेला, पत्र पाठवून आलेला, निरोप देऊन आलेला मी येणार आहे म्हणून, त्याला अतिथी नाही म्हणायचं. अचानक आलाय तो, त्याला अतिथी म्हणायचं. आता काय शिकले पहा, अतिथी आल्या वृक्षापाशी, वचनार्थो न करीची त्याशी, पत्र पुष्प फळ मूळ छायेशी, त्वचा काष्टाशी देतशी. बघा आता वृक्षाला कोण काही निरोप पाठवून देतं का? हे आंब्याच्या वृक्ष आता मी येतोय बरं का, तो आस्वाद घ्यायला, असं कोण निरोप पाठवतो मग जातो का कोण? अचानक जातो. असं अचानक जो कोण आला त्या वृक्षापाशी, तर त्याला तो काय करतो, वृक्ष त्याला परत माघारी पाठवत नाही. त्याच्याकडे त्यावेळी जे तयार असेल ना, फळ प्रत्येक वेळेस नसते, झाडाची पानं प्रत्येक वेळेस असतात नाही, कमी कमी सावली तरी देऊ शकतो तो. हा मग तो काय करतो, सावली पाणी फुले फळ लाकूड जे ज्याला काय पाहिजे ना ते तो घेऊन जातो. कोणी वाळलेली लाकडं तोडून येतो, कोणी वली लाकडं तोडून येतो, कोणी पाणी तोडून येतो, कोणी फुलं तोडून येतो, कोणी फळे तोडून येतो. नाहीच कोणी काय नेलं तर कमी कमी त्या झाडाच्या सावली खाली आराम करून तरी जातो, 2 मिनिटे तरी बसतो. आता लय ऊन लागले म्हणून सावलीला बसतो, असं तर करतो. हे मी शिकलो म्हणले. त्याला म्हणायचं अतिथी आल्यानंतर ज्या अचानक येईल ना, त्याला जे आपल्याकडे असेल ना त्यांनी द्यायचं. कधी फळं असतात, कधी फुलं असतात, कधी नुसतं पानच असतात, कधी सावली घेऊन जा. हे साधकाने केलं पाहिजे. अवघडे जो वृक्षाशी प्रतिपाळी, का जो घाव घालून मुळे, दोहीशी सममेळी पुष्प फळी संतुष्टी. बघा वृक्षाची जोपासना करणारा असो
किंवा वृक्षाला त्याच्यावर घाव घालणार असो, वृक्ष सर्वांना सारखीच फळे फुले देत असतो, संतुष्ट करतो तो सगळ्या येणाऱ्याला अतिथीला. ज्ञानेश्वरीमध्ये पण खूप आहे बघा अशी काहीतरी, जो वृक्ष अशी काहीतरी आहे बघा, आणि खांद्या वाया घाव घाली, हा दोनची एकच सावली, अशी काहीतरी होई बघा ती. जैसा वृक्ष समूळ सगळा, आर्थिया लागे सार्थक झाला, तैसा चित्ते वित्ते देहे बोला, साधू संतुष्ट लार्ध्याशी. ज्याप्रमाणे वृक्ष आपल्या मुळासह आपल्या सर्व देह याचकांना अर्पण करतो, त्याप्रमाणे साधूही आपली तनू, आपले मन, आपला पैसा, मधुर भाषण हे सर्व देऊन अतिथीला संतोष करतो व ते स्वतःही संतोष पावतो. आता ऐका बा परत, कवी पण वाचतो आणि त्याचा अर्थ पण वाचतो बघा. जैसा वृक्ष समूळ सगळा, आर्थिया लागे सार्थक झाला, तैसा चित्त वित्ते देहे बोला, साधू संतुष्ट लार्ध्याशी. ज्याप्रमाणे वृक्ष काय करतो, आपल्या मुळासह पार तोडून मुळं खांदून बिंदून मुळे काढून घेऊन जातो, हा तरी ते कोणाला काही म्हणत नाही, तसा हा सर्व देह काय करतो, जो साधक आहे सगळा देहच याच्याकडे अर्पण करतो. तुम्हाला काय पाहिजे, माझे दिन काय देऊ शकतो मी तुम्हाला, हा सगळं काय असेल ते तुम्हाला सगळं देऊ शकतो. त्याप्रमाणे साधू ही आपली तनू काय करतो, साधू आपली तनू म्हणजे देह, आपलं मन, आपला पैसा, आपली मधुर भाषा हे सर्व त्या अतिथीला देऊन संतुष्ट करत असतो आणि स्वतःही संतोष पावतो. म्हणजे दुसऱ्याला दिल्यानंतर तो संतुष्ट होतो, पण ह्याच्याकडे सर्वस्व त्याच्या फायद्याला आलं, त्याच्या कामाला आलं स्वतःच, म्हणून तोही आनंद होतो देणारा सुद्धा. मिळ बसन आपला. अतिथीशी नव्हे पराडमुख, हा साधूशी गुण अलौकिक, अन्न धन्न उदक यथा सुख देतशे. बघा, अतिथीला परत पाठवायचं नाही, हे साधूचे व्रतच आहे. साधूचं व्रत काय, जो कोणी येईल ना आपल्याकडे त्याला परत माघारी पाठवायचं नाही. जसं आपल्याकडे असताना जसं शक्य होईल आपल्याला तसं आपण त्याला दिलं पाहिजे, हे आपल्याला करता आलं पाहिजे. तो अतिथीला अन्न पाणी दक्षिणा देत असतो, जसं पाणी कमी म्हणून आपल्याला सांगते बघा साधू संत, आपल्या दारात कोणी आलं ना कमीत कमी त्याला अन्न पाणी द्यावा, म्हणले का नाही, चहा पाणी. नाही अन्न द्यायची वेळ असत अन्न द्यावा त्याला, अन्न नाही म्हणलं तर मग त्याला चहा द्यावा, चहा नसेल तर त्याला पाणी द्यावा. नको पाणी नको म्हणलं कमीत कमी 2 मिनिटे बसा, त्याला कमीत कमी गोड तरी बोलावा, कमीत कमी 2 शब्द ते संग प्रेमाने आपण बोलावा. एवढं आपल्यामध्ये दोन शब्द प्रेमाने बोलण्याचं सामर्थ्य आपल्याकडे आहे ना प्रत्येकाकडे. नाही काय द्यायला तर आहे का नाही सांगा बरं, तेवढं तरी देतो का बरं आपण, सांगा बरं. कस काय आला काय नाही बाबा, आता काय मागवतो काय माहिती बाबा, आता आपल्या मनात चालू होतं का नाही, मग आपण काय साधक झालो का. आहे का आपल्याकडे साधकाचं लक्षण, मग व्हायचं ना आपल्याला साधक, मग हे आपल्याला करता आलं पाहिजे. आर्थी आल्या अर्थवयाशी, विमुख न व्हावे सर्वस्वेशी, हे शिकलो वृक्षापाशी, विवेकाशी निज बुद्धी. याचक मागवाय जर आला तर त्याची इच्छा पूर्ण करण्यात जरी सर्वस्व गेले तरी त्याला विमुख पाठवत नाही. तो सर्वस्व त्याने आतापर्यंत जेवढं कमावलंय ना, याचक मागायला आलाय, सर्वस्व द्यायचे सामर्थ्य तू ठेवत असतो. जेवढं आहे ना माझ्याकडे तेवढं घे बाबा, माझ्याकडे जेवढं आहे तेवढं मी देऊ शकतो, याच्यापेक्षा मी काही देऊ शकत नाही, तेवढ्या तुझं काय होईल तेवढं होईल. स्वतः बरं कंगायपत्य होऊन जातो, एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये. कुठं गेलं काय नाही, त्याला परत असं मागे पाठवच नाही, जेवढं देत सर्वस्व त्याला देता आलं पाहिजे. सर्वस्व जरी गेलं तरी तो काय होत नाही, त्याला विनमुख पाठवायचं नाही. सर्वस्व गेलं तरी चालेल पण त्याला तसं मागे पाठवायचं नाही. आणि हेच मी त्या वृक्षाकडनं शिकलो. ती पण कशाने शिकलो, विवेकाने शिकलो, विचार करून शिकलो म्हणले हे गोष्टी वृक्षाकडनं. म्हणून माझ्या ठिकाणी शांती समाधानी. आपल्याला पण काय पाहिजे, शांती समाधानच पाहिजे ना, सुख पाहिजे ना आपल्याला. मग सोडल्या त्याग केल्याशिवाय सुख नाही अजिबात. तुम्ही जर धरून बसले ना तर मग तुम्हाला सुख देणार नाही, ती तुम्हाला ते दुःखच देणार आहे. म्हणून सोडायला शिकलं पाहिजे, सोडायला. ये व पृथ्वी गुरु झाली ऐशी, दुजे गुरुत्व ते वायुशी, आले जे जे युक्तीशी ते ते परेशी नरदेवा. म्हणून याप्रमाणे पृथ्वी माझी पहिली गुरु झाली, दुसरा गुरु वायू झाला. त्याप्रमाणे मी काय शिकलो ते एक आता. याप्रमाणे पृथ्वी आणि पृथ्वीच्या अनुषंगानेच वृक्ष पर्वत आला बरं का, म्हणजे पृथ्वीमध्येच आला तो वृक्ष आणि पर्वत. आता दुसरा त्यांनी शिकलं काय, वायू. त्या वायूकडनं मी काय शिकलो ते तुला मी सांगतो, पण ते आपण आता उद्या बघू. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ